बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते का? त्या बाईनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पाया पडती, महाराज धोत्रा सगळं जळण तिच्या पापानं. कारण महाराज जळाले धोत्र कसं राहील? धोत्रा जळायला जास्त इस्तू लागतो काय? देवदेव किती करती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. मी इथं तरी कमी बोलायला बरं, गाव आहे नाही हाय नाही टकल्यांना, इथं तरी कमी बोलतोय. आणि चुक न करणाऱ्याचं कुठेही चलत. विठाला विठाला विठाला. एक सोपा मुद्दा सांगतो. दिवसात जी बाई नवऱ्याच्या तीनदा पाया पडती का, तिला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही. महादेवाला बेल किती वाहती, पांडुरंगाला मंजुळा किती वाहती, पप्याच्या बापाला टायमाला जीव घालती का, ते सांग. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आईवर सांगत होतो. चाला आई बस पाठीवर. आईला पाठीवर घेतला आणि निघाला गरुड. लय मोठं तीर्थ आहे, लय मोठं तीर्थ आहे. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, मी तर पाहिले नाही. एक मुलगा बापाच्या जवळ होता. मी ठराविक लोकांचंच, माधव महाराज मगर असतील, एक अर्धा पुरावा रंगनाथ गुरुजींचा, एक अर्धा मारुतराव महाराजांचा, अशी ठराविक 5-10 लोक आहेत. त्या लोकांचा पुरावा सांगायला बरं असं वाटतं. मुलगा वडिलांच्या जवळ होता. गरुडाचा आईवर किती प्रेम याच्यावर सांगतोय. मुलगा जवळ होता आणि मुलाच्या खांद्यावर वडिलांनी हात टाकला. का रे म्हणे, काय चाललंय तुझं? काय नाही म्हणे, अगदी छान आहे. छान म्हणजे काय म्हणे, अहो इतकं चांगलंय, पठ्ठ्या इतकं चांगलं कोणाचंच नाही म्हणे. बाप म्हणलं पुट्ट तरारलं. बापा देखता म्हणते मग इतकं कोणाचं चांगलं नाही, आणि काय वाईट काय म्हणत नाही ते. बापानं सांगितलं तुझं खरंच चांगलं आहे. हो म्हणे, माझ्यासारखा राजा कोण नाही, माझ्यासारखा बहादर कोण नाही, माझ्यासारखा पुरुषार्थी कोण नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. बापाचा हात खांद्यावर होता. टर 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 पोरग बोलतच राहिलं. म्हाताऱ्यानं मंडळीला बोललं, अगं ऐकलंस का? काय हो? पाय ना पोरग काय म्हणते. काय रे? काय नाही म्हणे आई, परिसरात 1 नंबरचा मीच आहे. म्हातारी म्हणली, अरे जरा हिशोबानं बोलू जाईन. काय बोलतो? काय बोलायचं म्हणलं हिशोबानं, पठ्ठ्यासारखा मोठा कोणीच नाही. दोघायला राग आला आणि काढून दिला. चलो घराच्या बाहेर, निघ 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 बाहेर निघ, आमच्या पुढे शहाणपणाच्या गप्पा करतो, निघ बाहेर. घराच्या बाहेर काढून दिलं. आणि बापाने विचारलं, जाऊ द्या वाटत नाही रे, पण येड्यावानी बोलायला त्याच्याकरता काढून द्यालो. म्हणणं मी लहान आहे. ते म्हणला मी कुठं मोठा आहे, माझ्या इतका भिकारी कोणीच नाही. गुरुजी दृष्टांत सांगतात. बापानं जवळ बोललं, मग कस काय तरारला होता? म्हणला तुमचा हात खांद्यावर होता म्हणून तरारलो होतो. तुमचा हात खांद्यावर होता याच्याकरता तितकी तरतरी आलती म्हणले. कारण पुरुषार्थ सांगायची जागा फक्त बाप आहे. गरुडाने आईला पाठीवर घेतलं. त्या सभेला नेलं. सभेत फार मोठी असा रेलचेल गर्दी होती. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस या सर्व देवता होत्या. भरगच्च सभा भरलेली आहे. त्या सभेवर बाहेर बोर्ड होता, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. मी खालचं सांगत नाही बरं, वरचं सांगतोय. आणि गरुडाच्या आईला सांगितलं, गरुडाने, आई ग तुला इथे थांबावं लागतंय, तुला मध्ये येता येणार नाही. का रे, कोण अडवतंय मला? लोकांना माहित नाही का त्या चोपदारांना माझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो म्हणून? आई, तुझ्या मुलाच्या पाठीवर देव बसतो याच्याकरता तुला बाहेर नाही ठेवलं. लक्ष्मी पण बाहेरच आहे.
सावित्री आई साहेब सुद्धा बाहेरच आहेत, शिवजींच्या धर्मपत्नी गिरिजा काकी सुद्धा बाहेरच आहेत. त्याला ती तुला थांबावंच लागेल ना, थांब बाहेर. गरुड आतमध्ये गेला. VIP कक्षात त्याचा अधिष्ठान होतं, तो तिथे बसलेला आहे. तेवढ्या अवकाशात पाठीमागून दक्षिणेचे देव आले, यमराज, आणि त्यांनी गरुडाच्या आईकडे बघितलं. एका चित्रगुप्त कसा निरोप देतात बघा, लक्षात ठेवा. चित्रगुप्त कसा निरोप देतात. यमाला काही काम करायची गरज नाही, तो बरोबर वेळेला निरोप देतो, वेळेला चित्रगुप्त. आणि मग यमानं तिच्याकडे पाहिलं आणि बारीकसं स्मित हास्य केलं. हसण्यानं फार फार काही काही घडलं बरं का. महाभारत हसण्यानंच घडलं. एकांग पातिव्रता स्थित चरणार स्थितो भयो तृप्ता व्याधी निरशन हितार्थायाम तत चरणांबुदर्शनायो. नुसत्या त्या बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वाद जीवन निघतात. तिचे जितके जितके पाय पवित्र, तिची होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. पण सहज हसली हो बाई, सहज हसली दुर्योधनाला. तितक्यामुळे इतकं महाभारत घडलं. कधी कधी हसणं फार घातक ठरत असतं. काही काही ठिकाणी बरं उपेक्षात्मक बुद्धीनं हसलेलं हसणं हे फार घातक आहे. हे निंदेपेक्षा घातक आहे, चेष्टेपेक्षा घातक आहे. आणि मग सहज हसला स्मित. चोपदाराला सांगितलं गरुडाला सांगावं, आईनं बोलवलं. चोपदार गेले आणि निरोप दिला, माननीय गरुड महाराज, आपल्याला तुमच्या आईनं बोलवलं. तात्काळ वाकत वाकत गरुड सभेतनं बाहेर आले. आईला विचारलं काय झालं. काय नाही म्हणे, यम माझ्याकडे बघून हसला. काय भीती म्हणली तुला यमाची. यम कोणाचं ऐकतो, पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसत आहेत, माझ्या. आणि काय यमड्याची भीती आहे तुला. बाहेर सारू लागला यम. आई हुशार होती, ती म्हणली जास्त सारू नको, फाटत असतात. अशा नाही सारल्या पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठ्याच्या सानिध्यात राहणाऱ्यानं गरीबाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. मोठा ज्या वेळेला पडत असतो का, त्यावेळेला गरीब याला नदीला हानीत असते. म्हणून कोणाच्या बळावर कोणी कोणाला कधीच गाचंड्या द्यायच्या नाही. गरुडानं उगाच आईला सांगितलं, आई कोणत्या यमड्या. ती म्हणली, अरे काही खालीवरी बोल नको, मला घाम येतोय, मला इथं ठेवू नको. कुठं राहायचंय, हिमालयाच्या पायथ्याला एक दरी, मला तिथे नेऊन टाक. आता गरुडाला का वाहन पाहायची गरज होती का, ब्रेकर पाहायचे का, टोल नाका भरायचा का, पेट्रोल पंप पाहायचा काय. आईला पाठीवर बसली. 11 सेकंदात तिथं, 11 सेकंदात पुन्हा सभेत. सभा बरखास्त झाली. सगळे देवता आपोआपल्या वाहनात बसल्या, निघले. आणि गरुड आपलं ते यम आपलं वाहन सोडण्यासाठी, त्याचं वाहन होतं रेडा, ते सोडण्यासाठी जवळ आलं. गरुड पाठीमागच होता. पाहिलं काय यमराज, मी तरी यमराज म्हणाल, ते यमड्याच म्हणलं. काय यमराज. काही नाही गरुड महाराज, काही नाही. मगाशी आमच्या आईकडे बघून का हसले. हसलो नाही, मला आश्चर्याचं हसू आलं. मला आश्चर्याचं हसू आलं. कसलं आश्चर्य. तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता आणि ती इथे कस काय, ती इथे कस काय, इथे कस काय, इथे कस काय. गरुडाने विचारलं तिथं कस काय. काय नाही म्हणले, आमचा एक काळ तिच्या उशाला आहे, एक काळ तिच्या उशाला आहे आणि दुसरा काळ प्राण छेदण्यासाठी तिथं आहे. मग माझी अशी शंका आली, मी हसलो की आमचे नौकर किती मूर्ख आहेत, किती येडेपणा करायलेत. एक कालदंड हिच्या उशाला आहे, काळदंड हिच्या उशाला आहे आणि इन्मक काळ तिथं थांबलाय. काय मूर्खपणाचं टोक आहे. मला याचा हसू यायला लागले. पगार घेते बेटे आणि काम नीट करत नाही. आणि मला दुसरं एक हसू आलं, तुमच्या आईचा मृत्यू तिथं इथं कस काय याच्या करता. गरुड म्हणले, तिथं तर मीच नेऊन घातली ना. मग आता एकदा जाऊन या आणि मग मला यमराज म्हणायचं का यमड्या म्हणायचं नंतर ठरवा. गेले तर दरी कोसळली, दरी कोसळली. आई त्याच्यात जात राहिली गरुडाची. आईचं पार्थिव पांढऱ्या कपड्यात बांधलं. ते गाठोडं घेऊन आला. अरुणाला सोबत घेतलं. फार पवित्र कुळ होतंय, फार पवित्र कुळ. अरुणाच्या मुलाचं नाव होतं जटायू. हा कश्यपाचा नातू होता. महाराज काय ताकद. या विश्वातल्या ब्रह्मांडाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याची ताकद, किंवा ते दूर करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं, त्याला जटायू म्हणतात. ती कोण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब लंकेचा राजा रावण घेत जात असताना हा जटायू तिथं होता. मिरे 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 कश्यपाचा नातू जटायू नामे, जटायू नामे रे विख्यातो.
मिरे 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 कश्यपाचा नातू. हे कुळच पवित्र होतं, अत्यंत पवित्र. अरुण सोबत आहे, जटायू सोबत आहे, अजून 3 जण होती, अजून 3 जण. तुम्ही किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले, किती भागवत ऐकले, अजून 3 होते, अजून 3. हे 3 सुद्धा सोबत होते, हे 3ही सोबत आहे. चला म्हणले, वैकुंठ नावाच्या नगरीत आले, गाठोड बाहेर टेकलं, भगवान बाहेर आले. अरुणाचे डोळे पुसले, गरुडाचे डोळे पुसले. का हो म्हणे, आईचा अंत्यविधी प्रेत इकडे घेऊन आलात? हो म्हणले प्रभू. अंत्यविधी कधी करायचा? अंत्यविधी नाही करायचा म्हणे. माझ्या भावाने आयुष्यभर सूर्याचा रथ हाकलाय, 1 फुटकी कवडी कोणाकडून घेतलेली नाही. लोकांनी घेतलेलं मीटर जर नाही बिल भरलं तर कोणीतरी 1 जण येतून कनेक्शन तोडून जातो. आतापर्यंत आम्ही एवढं केलं, 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. आणि गरुडानं सांगितलं, देवा माझी तर पोचपावती समोर आहे, आयुष्यभर मी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि तुम्हाला पाठीव घेऊन विश्वभर फिरतोय, विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी तुम्हाला माझी मदत घ्यावी लागती. याच्या बदल्यात आम्ही काही मागितलंच नाही ना. आमच्या सावधान समयो साधा समीप्यासे, वाग्वादान करा फलार्ध घटिका, संपूर्ण आले भरो, भावे सद्गुरुचे पदांबुज धरा. मंगलाष्टक बंद झालं. वेदीचा मंगलाष्टक बंद करता येत नसते. वेदीचं मंगलाष्टक चालू असताना देशातला सर्वोच्च पदाचा पदाधिकारी जरी आला, ते मंगलाष्टक जर बंद केलं तर त्या लग्नाला अर्थ नाही. वेदीचं मंगलाष्टक बंद करून विश्वातल्या कोण्याच व्यक्तीचा सत्कार करत नसतात. तो वेदीच असते ती. हे मंगलाष्टक चालू होतं, थोड्या वेळापुरतं बंद झालं. महाराज श्रुती धावत आली तिथं. श्रुती आणि श्रुतीने सांदीपनींना प्रश्न केला, को भवा तिच्या आहे ते अध्यार वेदिरो स्थिता आशिषो भयस्थिता यत मंगलो संस्कारे षोडोदशः. 16 संस्कारापैकी 1 संस्कार आहे आणि तुम्ही वेदीचं मंगलाष्टक म्हणता. ठस 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 सांदीपनी रडत होते. श्रुतीने विचारलं, मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही रडता का? तर सांदीपनीनं सांगितलं, श्रुती माते 22 वर्षाचा बाप हे ग, पण 95 वर्षाचं पोरग बापावर अक्षदा टाकते, बघतीस का त्याच्याकडे? आणि त्या 95 वर्षाच्या मुलाकडे पाहत असताना सांदीपनीचे डोळे भरून आलते. त्यांना भीष्माचार्य म्हणतात. बापाचं लग्न लावून देणं साधी गोष्ट आहे. 22 वर्षाच्या पोराला घोड्यावर बघितल्याबरोबर आतमध्ये गेली आणि बापाला सांगितलं, लग्न करण्याची इच्छा आहे. बापानं सांगितलं, देऊ ना त्याला, तरुण आहे. नाही म्हणे, पण घोड्यावरून उतरायच्या आधीच मला माय म्हणलंय. आवडी कोणाला होती? बापाला. मला माय म्हणलंय, आता नाही लग्न करता येत. आणि त्या भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक शिखंडी झाला, साडी नेसला, साडी साडी आणि शस्त्र धरणार नाही, शस्त्र फेकून दिलं. अर्जुनाच्या कानात सांगितलं, मार बाण. 113 बाण मारले, म्हातारं खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर बाणाचा पलंग तयार झालता, पण मान खाली जात होती. आता उशाला काय द्यावा? लय मोठमोठाले धावले उशाला देण्यासाठी, पण ते म्हातारच होतं. ते हलकाटायचं उशाला घेत होतं का? ते का मंदिरात पते खेळणार होतं का? मंदिरात गुटखा खाऊन थुकणार होतं का? लोकांच्या बैठकीत चहा पिऊन बिडी खुर्च्याला इजिणार होतं? लय खुर्च्या आहे हो झाल्या आता. असे गोल टिपके पडे बिड्या इजिनारायच्या, म्हणजे आकलीचे कांदेच नाही ना, कुठं बिड्या इजवा काय इजवा, असं म्हातारं असेल का ते? अर्जुनानं बाणाची तिवई केली. कृष्णा जी तहान लागली रे. अग्निबाण मारला, तृप्तीचा ढेकर दिला आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, आता 11 दिवस जवळ येऊ नका. त्याच्या आधी विचारलं, कन्हैया उत्तरायण कधी लागायला रे? देवान माग तोंड केलं तर माग राजकारणातला 2 नंबरचा डॉन होता विदुर काका. राजकारणात 5च डॉन झाले, 5च. या 5 लोकांसारखं आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. 5च. शेवटचा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज.
विदुर काका होते, बाजूला संजय होता, व्यासांची कृपा होती संजयवर, व्यास कृपा दीपकू संजय झाला. संजयाने तात्काळ उत्तर दिलं, उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. यम तर उशालाच होता, येऊन या काळ बैसला असे उशालाच यम होता. पितामह भीष्माचार्यानं सांगितलं, ये यमा तुला माहित आहे ना मला दक्षिणायत मारायचं नाही, उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे. होय चल हो तिकडे. काढून दिलं यमाला. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. इच्छा मरणी होते. ते जर म्हणले मला मरायचंच नाही, कोणाची मायविली मी म्हाताऱ्याला न्याला. 22.5 दिवस तिथं उभा राह. देवाला सांगितलं 11 दिवस आता कोणी दर्शनाला येऊ नका, पडायचं असेल तर लांबून पाया पडा, मला बेजार करू नका. आणि 12व्या दिवशी सकाळी म्हातारं उठलं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या हातात एक ग्रंथ देऊन टाकला, विष्णू सहस्रनाम. 113 बाण अंगात गेलते, 113 बाण, आणि 1000 नावाचं स्तोत्र विटेवरच्या मालकाला देऊन टाकलं. 1000 नावाचं स्तोत्र जगाच्या मालकाचं दिल्याच्या नंतर त्याची छाती किती उंचावली असेल कल्पना करा ना. आणि मग दटवायला सुरुवात केली, यमड्या निघून जाय, इथं थांबायचं नाही, थांबायचं नाही. मोठ्या लोकांचं असंच असते, देखता दटीत येत. मोठ्या लोक देखता अशीच दटीत असते. चल निघ निघ, थांबायचं नाही इथं. 21 दिवस झाल्यावर यम पुन्हा आला. भगवंतानं सांगितलं, मूर्खा तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून, कशाला आला इथं. असंच दटीत असते. मला एकदा 27,000चा चेक आलता. बीडीओकडे गेलो, त्याला म्हणलं साहेब याच्यावर सही करायची. आपण गिरगावकर का? हो, फार दिवसापासून ऐकतोय, प्रवासात मोबाईलवर तुमचंच कीर्तन ऐकतो महाराज. वा वा, आमची घरची पण ऐकतात. अरे म्हणलं आपलं काम झालं गडे, इतका आपल्याला ओळखीतो म्हणलं सही करतो व्हिडिओ, काय हरकत आहे. बेल वाजलं, हे इकडे महाराज चहा नाही, काळा दूध. म्हणजे मी काही बोक्या नाही दूध घ्यायला, दूध नाही घेत. ग्रीन टी नाही, काहीच नको. असं कसं महाराज, आमच्या ऑफिसला आले तुम्ही आणि चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, असं कुठं असतं का? म्हणलं काय नाही साहेब, सही नाही. म्हणले आज नाही, परवाला करतो. म्हणलं काय साहेब पेन नाही? नाही पेनीचा काय विषय नाही, तुम्हाला नंतर बोलतो म्हणे, परवाला करतो. मग परवाला मी गेल्यावर त्यांनी सांगितलं महाराज 5,000 रुपये द्यावं लागतील. म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणले तुम्ही जरी महाराज असले तरी मी पण, मला पण पप्याची माय आहे, पप्या आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मी म्हणलं साहेब तुम्हाला शासनाचा पगार आहे. नाही ते असू द्या ना, काय हरकत नाही, काही विषय नाही. म्हणले पण 5,000 द्यावं लागतील. म्हणलं आपल्याला शासनानं 27,000चा चेक दिला आणि व्हिडिओला कशा करता 5,000 द्यायचे. मी वापस आलो, पण 2-3 दिवसाला पुन्हा केलं. महाराज माफ करा, तुम्ही महाराज आहे, तुमचा आदर करतो, नाही तर बाहेर चिठ्ठी आल्याशिवाय मी मला कोणाला बोलित नाही. आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आदर आहे, त्याबद्दल काय नाही, पण 5,000 लागतील. मग मी मोठ्या पुढाऱ्याकडे गेलो, ढवळ्या कपड्यावाल्याकडे. मग त्यानं म्हणलं असा असा चेक आहे. काय रे अक्कल गाण तुली काय, कुठं काय कळतं का नाही तुला? कोण आहेत ते? इतक्या शिव्या दिल्या तुम्हाला कीर्तनात देऊनच दाखवणार नाही. मला असं वाटलं ते 27,000 चुलीत गेलेले पोरडे त्या अधिकाऱ्याला किती शिव्या दिल्या त्या मोठ्या साहेबानं. आणि मग मला असं वाटलं आता आज जाऊच नाही, उद्या जावा, कारण ते म्हणून तुझ्यामुळंच मला शिव्या भेटल्या. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणलं महाराज या 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 महाराज या, 7,000 आणले का? म्हणलं साहेब 5,000 होतं ना. नाही म्हणले. आणि साहेब बोलले काय नाही, साहेबांनी तुमच्या देखता शिव्या दिल्या आणि तुम्ही उठून गेल्यावर मला लगेच फोन लावला 2,000 आगाव घे म्हणून. हे असंच असतं मोठ्या लोकांचं. आणि संघ फिरणाऱ्याला वाटते आपल्यालाच खांद्यावर हात टाकीते, तुला दाबायसाठीच हात टाकलाय. विठाला 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 ही गुलाबी घोळ आहे, गुलाबी घोळ. असा आगाव फागाव घोळ कळत असतो, गुलाबी घोळ कळत नसतो बरं का. हे चोंभाळ्या शहाणपणा म्हणायचा. मोठ्या झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागतच नाही. मोठ्या झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागतच नाही. मोठ्या झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेर वाढतच नाहीत. मोठाले झाडं नुसत्या दाबू दाबूच बारीक करते. म्हण ह्या झाडाला कधीच मोठं म्हणायचं. मोठा आहे पंढरपुरातला विठाला 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 विठाला.
मालक यमाला दटवायला लागलाय, यमाला दटवायलाय. यम निघून गेला. 22.5 दिवसाचा काळ संपला. भीष्माचार्याच्या चेहऱ्याला घाम. वरुताम काया स्वेदायम, वरुतान काया स्वेदायाम. वरुता म्हणजे वरी, काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम, घाम आला. तव विंझने वारितसे नारायण. विंझन म्हणजे पंखा. पंढरपुरातला मालक भीष्माचार्याला रुमालाने वारं घालीत होता. घाम जिराला, कपाळाचा नाही जिराला. 2-3 मिनिटं शिल्लक आहे. 22.5 दिवस होण्याला. देवाने इकडे तिकडे पाहिलं तर यम दिसत नव्हता. भीष्माचार्यानं सांगितलं, कन्हैया कपाळाचा घाम पुसत नाही रे. काय केल्यानं घाम पुसेल? तेवढ्यामध्ये अर्धा पाऊण सेकंद शिल्लक आहे. तेवढ्या अवकाशात एक जण आला आणि रुमालानं कपाळाचा घाम पुसला. तेवढ्या अवकाशात 2-1.5 सेकंद आयुष्य शिल्लक. तितक्या याच्यात स्मित हास्य केलं. देवाने विचारलं, हास्याती को भवा, हा कशा करता हसलात? काय कारण आहे हसण्याचं? भीष्माचार्य सांगतात, कन्हैया माझ्या देखता किती यमाला दटिलस रे. माझ्या अंगाला आलेला घाम तुम्ही वारं घालून पुसला रे, पण कपाळाचा घाम यमानच पुसला. यम कुठं होता म्हणे? ते आमच्यातलाच. अरे तुमच्यातल्याच एका माणसाच्या रूपात यम आला, कपाळाचा घाम पुसला आणि माझ्या प्राणाला फासा टाकला. येऊन या काळ बैसला शेवसा, येऊन या काळ बैसला शेवसा, तो शिकायचा डोळे आता, येऊन या काळ बैसला शेवसा, येऊन काळ बैसला शेवसा, येऊन काळ बैसला शेवसा, येऊन काळ बैसला शेवसा. मिनिटं वेळ शिल्लक राहिले. फक्त 10 मिनिटं शिल्लक घेतो. 17 मिनिटात जय विठ्ठल. आपण बऱ्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांकडे, तज्ञ लोकांकडे नेलं. डॉक्टर काय करू शकतो? वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर हे फक्त आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा आणि व्याधीमुक्त करणारा डॉक्टर असतो. आयुष्य वाढवायची ताकद निर्वळ नसती देव डॉक्टरमध्ये, नसती. उलट ज्या डॉक्टरला आजाराचं निदान कळत नाही तरी तो डॉक्टर झटतो का, तो 1 नंबरचा मूर्ख असतो. मला एकदा नागवेड आला आणि डॉक्टरनं किडनीची ट्रीटमेंट दिली. बापरे, मारी तू म्हणलं रे आपल्याला, हो नाही वाचू देत आपल्याला. दुसऱ्या डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला नागवेडा आलाय, किडनी झालीच नाही. ऐक नाही अण्णा, हो तो ती किडनीचीच इंजेक्शन घेतो राहिलो, ती टम फुगली. हो काही नाही.